चिंगे, तिचे नाक आणि डोळे अगदी माझ्यावाने दिसतात ना? हा, अगदी शेम टू शेम दिसतो बघ. पण कोण आहे ही? चिंगे, ही दीपिका पादुकोण. तुला नाही माहिती? म्हणजे तुला खरंच नाही माहिती ही कोण? नाही अगं. हे बाई, असं नको करू. लई मोठी फिल्म स्टार आहे ती. हा, चिंगे, तुला एक सांगू का? गावातले समदे लोक मला दीपिकाच म्हणतात. पण तुला तर सिमरन म्हणतात ना? अगं ते माझं मी म्हणते, बाकीचे दीपिका म्हणतात. ए पण मी आणि ही सारखीच दिसतो ना? हा, शेम टू शेम. म्हणजे काय? एकदम सेम टू सेम. आता हिला दीपिका म्हणायचं की तिला गावातली सुमन, हाच प्रश्न पडतोय. घ्या, देव पावला. पटलं माझ्या पप्पाला. बर, चला सुट्टीसाठी आले 4 दिवस. तिला गाव बिव दाखवा. हा का फक्त फोटोच दाखवणार आहेत? पैसे द्या, हा, पैसे द्या. गाव फिरवते, पैसे द्या. गाव दाखवायला काय तिकीट काढावं लागतं की काय? माझ्या टिकल्या संपल्यात, घ्यायच्यात मला नवीन. अगं ताई, द्या लवकर. एवढेच? का काय झालं? इतक्यानी काय व्हायचं? या पोरीनं हट्ट केला कुल्फीचा. मग मी नाही ग, नाही करणार ती हट्ट. केला तरी खाऊन या. हा. अरे दादा, काय हा? करतोस तू? गप, कसं गप. अगं करू दे माझ्या पोरीना. हे घे. पप्पा, तुम्ही तर अगदी अमरीश पुरीवाने बोलले हो. जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी. चिंगे, ओ येते ओ पप्पा. चला चिंगे. पाहिलंस? हे असं सगळं चाललंय घरात. बर, गाव काय म्हणतंय? काय म्हणणार? दुष्काळाला 7 वर्ष झाली. सगळ्यांचे घसे सुकल्यात. कशातनं शब्द बाहेर पडत नाही. खरंय खरंय. नाही म्हणजे पेपरात वाचतो आम्ही, इकडे शेतकऱ्यांचे काय हाल झाले समजत. कसं आहे दादा, दुष्काळ काही एकदम पडत नाही, हळूहळू पडतो. आपल्याला होती सवय, पण पोरींचं काय? त्यात त्यांना शिकायचं बी. रमीची 10वी झाली, चिंगीला शिकवलं 7वी पर्यंत कसं बस. पण आता पुढं काय करायचं, हाच लय मोठा प्रश्न आहे बघ. दोन्ही पुरी हुशार आहेत हा. पण आमची अशी अवस्था, काय करावं सुचत नाही. कसं आहे ताई, तुमच्या गावात दुष्काळ आहे, इथे आमच्या घरात दुष्काळ आहे. गावावरून वळून टाकलेली पोरं आहेत ती. आमचा पिंट्या, भावी नेते श्री राजकुमार, 4 चौघात कसं बोलायचं याची अक्कल नाही, आणि आमदार बनायचंय. आणि ही बाई आता गेली नाही काय सुमन, तिला वाटलं सिमरन लावलं की सिनेमात कामं मिळतील. अरे काय चाललंय? अकलेचं दिवाळ निघालंय दोन्हीकडे. नका काळजी करू दादा, पोरांना त्यांना पाहिजे तेवढं येळ द्यायला पाहिजे. तो दिला की त्यांचं त्यांनाच कळन बघ. एकदा जबाबदारी पडली ना, बरोबर हातपाय मारतो माणूस. का हो? हो. देवाला ठाऊक आता हात पाय चालून जगतायत की बुडतायत ते. प्रत्येकाचा दुष्काळ वेगळा असतो, हेच खरं. दमाला फिल्म मध्येच असे योगायोग होतात बघ. थोडक्यात काय, त्यानं हिला दुसऱ्यांदा वाचवलं. म्हणजे कसं? अगं पहिल्यांदा जत्रेत जेव्हा घोडा उधळला तेव्हा त्यांनी वाचवलं, आणि आता दूध सांडलं तेव्हा सगळा आळस स्वतःवर घेतला आणि बाईसाहेबांच्या रागापासून वाचवलं. बरोबर ना? हो ताई, एकदम बरोबर. हो, तसं ते खरंच आहे.
मग सिमरनला विचार ना तू. सिमरनला फिल्मच्या सगळ्या स्टोऱ्या माहित असतात. आता एक फिल्म हाऊसफुल झाली म्हणजे दुसरी पण फिल्म हाऊसफुल. आता इजा ए बाई, बिजा आता तिच्या वगैरे काही नको बरं का. झाला तेवढा सिनेमा पुरे. पण काही म्हणा, ज्यानी ताईला वाचवलं ना तो खूप भारी आहे. म्हणजे दुबार पेरणी वाचली तुमची. हो ना, थोडक्यात वाचली बघा. अरे प्रताप, महालेबू आलेत भेटायला. नमस्कार. काय म्हणता? कसं काय नाही केलं? नमस्कार प्रताप दादा. नमस्कार. तुम्हालाच अवतण द्यायला आलो होतो. अवताण? कसलं? नाही म्हणजे बाग सुकत चालली आहे आणि आधीच्या बोरचं पाणी सुद्धा आटलंय आणि मोटर सुद्धा आता कोरडी चालते, म्हणून नवीन बोर मारण्याचा घाट घातलाय. हो, आत्ता कशाला बोर मारताय? मे महिन्यात मारूया, कारण तेव्हा जी पाण्याची पातळी मिळेल ती वर्षभर टिकेल. दादा आता थांबलो तर फार मोठं नुकसान होईल, त्यामुळे उद्याच बोर मारायचं ठरवलंय. तेव्हा तुमची पावलं माझ्या शेताला लागावी ही इच्छा आहे. बाकी तुमच्या पायगुणाचं सगळ्या गावाला माहिती आहे. अहो तुम्ही आलात तर लवकर पाणी लागेल. असं काही नसतं महाले बुवा. मनातली एकपट गोष्ट चावडीवर 10 पट होते आणि पसरते एवढंच. दादा तुम्ही माना अगर मानू नका, पण आम्ही तर मानतो. तुम्हाला यावंच लागेल. मी येईन, पण बोर कुठे मारायचे हे शिंदेच सांगते. अहो शिंदे असतीलच, पण तुम्ही पण या. आणि ही आमची विनंती आहे, हट्टच समजा ना माझा. मी येईन, पण प्रताप, अरे चांगल्या कामामध्ये पण किंतु परंतु असतील तरी ते लावू नयेत. ते म्हणतायत ना, मग जा. मी नक्की येईन. येतो मी. बरं येतो बाईसाहेब. प्रताप दादा येतो. अहो, माझ्या पाया काय पडताय? आणि बघा, हे तुम्ही जर परत असं केलं ना तर मी येणार नाही बरं का. तर नक्की या. येतो. चला उरकत घ्या. भाऊ शेवटचीच आहे. हा भाऊ. महालेचं काय झालं? तो येतच असेल भाऊ. करतो फोन करतो. बघा आलाच. अंकुश भाऊ, नाही म्हणजे एवढ्या रातच्याला तातडीनं बोलवलं म्हणजे काय? बोलवावंच लागलं ना. आजकाल सुमडीतल्या सुमडीत लई मीटिंग वाढल्यात तुमच्या. ए भाऊ. अरे असं बोलतात का? मोठे जमीनदार आहेत ते, दिवसभर बिझी असतात, म्हणून रात्री बोलव. हो, कुठले जमीनदार आम्ही. मी तर साधा गरीब शेतकरी आहे बघा. म्हणून अशी लपून छपून मीटिंग करता का जाधवांच्या वाड्यावर? नाही म्हणजे ते जरा प्रताप दादाला भेटायला गेलो होतो. कशाला ते? ते आपल्या शेतात बोर मारायचे ना. त्यांचा पायगुण तुम्हाला माहितच आहे. नाही, मला नाही माहित. अहो त्यांचे पाय शेताला लागले ना की बरकत येते बरकत, म्हणून त्यांना अवतण द्यायला गेलो होतो बस. तुला लाज नाही वाटत का रे म्हाल्या? रे ते विहिरीसाठी माझ्याकडून पैसे घेतो तू, आणि बोरसाठी ती बरकत येण्यासाठी त्या प्रतापला अवतण देतो तू. त्या प्रतापचा पायगुण चांगला आहे म्हणून त्याचे पाय धरतो. हा हो, मी गरीब शेतकरी आहे हो. शेतीसाठी शक्य आहे तेवढं सगळं करतो मी. आणि प्रताप दादा आलं ना की आम्हाला धीर येतो बघा. हा, आणि प्रताप दादानं पाठीवर थाप मारली की शेती करायला बळ येतं आम्हाला. हा, आणि मी कानाखाली मारली ना की दिवसा कसे काजवे दिसतात. त्या प्रतापच्या पायगुणाच्या माझामुळे बोलवलं ना त्याला. आता बघ, आता तुझ्या बोरला पाणी कसं लागतं ना ते बघतोच. भाऊ भाऊ ए इकडे इकडे. अरे कशाला उघड डोक्यात जातो भाऊंच्या? अहो पण म्या काय केलंय? आम्ही तेच म्हणतोय, तू भाऊंच्या मानपानासाठी काहीच नाही केलं. आता एक काम करायचं, पहिला नारळ भाऊंच्या हस्ते वाढव. नाही, नारळ प्रताप दादांच्या हातूनच वाढवणार. ए माले, भाऊ 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 आम्ही बघतो. ए तू आमच्यावर उडतो हा?
आमच्यावर उडतो. हे बघा, तुम्ही एकदा माझ्या घरला या, जेवून जा, मी तुमचं मानपान करीन, पण नारळ फकस्त प्रताप दादाच वाढव. अरे टाकला याला, चला. चल 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 निघ, चल चल निघ, चल वाट. बघे, ह्याच्या शेतात अर्धा इंच पण बोरचं काम नाही झालं पाहिजे. भाऊ. मशीन तिथपर्यंत पोहोचणारच नाही असं बघा. हो भाऊ. मग बघू तो प्रताप ढोपराने खोदतो की पायगुणवाल्या पायानं. मामी जिथे कामाला जाते ना, तो जाधवांचा वाडा म्हणजे जणू काय महालच आहे. गावातली बघण्यासारखी गोष्ट आहे. उद्या परवा तुम्हाला वेळ मिळाला ना, तर मामी सोबत तुम्ही पण बघून या. रमे, तू बघितला म्हणजे आम्ही बी बघितल्यासारखंच आहे बाळा. आता काही बघणं झालं नाही तरी काही बिघडणार नाही बघ. बिघडणार आहे ना, माझं खूप काही बिघडणार आहे. मला तर सगळं बघायचंय. तो महालही बघायचाय आणि नदी पण बघायची. सिमरनताई तर सांगत होती इथल्या पेरूंच्या बागांमध्ये खूप मोर येतात. ए सिमरनताई, दाखवशील ना ग मला मोर? अगं, मोर दाखवणं माझ्यावर थोडी आहे, ते त्या मोरांवर असतं. आले की जाऊ. हा, नक्की ना ग? शिंगे म्हणाली ना सिमरनताई जाऊ म्हणून. असं सारखं सारखं माग लागू नये बाळा. बघ गरम आहे हे, असं आहे हिच. ऐकन ना ग ती तुझं. माझं नाही ऐकलं तर तू आहेसच की. तू असलीस ना की हिची गाडी बरोबर रूळ धरून चालते. आम्ही काय आज आवतच, पण उद्या उद्या कुठे गावाला गेलो म्हणजे, आणि आम्ही असलो नसलो तरी पण तुझं ऐकायला नको का आता? चिंगे, ऐकशील ना ग? चिंगी हो म्हणाली म्हणजे ऐकणार बरं का? आणि रमा, आमची चिंगी रुसली नाही पाहिजे बरं का? चिंगे, नाही, आपली ताई नेहमी हसत राहिली पाहिजे. प्रॉमिस. सिमरन, नाही, चिंगी म्हणते तर तिला महाल, मोर, डोंगर, नद्या सगळं दाखवून आणशील ना ग? हो काका. अहो, तिला काय, तुम्हाला बी घेऊन जाईल. चालेल. गाव आवडला ना? वय लय भारी आहे. आपण इथंच का नाही राहत? राहायचं इथंच राहायचंय. रमे, हे घे. नाही नको. अगं घे. चिंगीला काहीतरी घ्यायचं होतं, काहीतरी म्हणत होती तिला काहीतरी हवंय म्हणून. रिबिन, लाल रिबिन. हा, रिबिन. रिबिन घे तिला. आणि तुला पुस्तक घे. नाही तर तुला काय हवंय तर घे, काहीतरी आठवण म्हणून घे. आम्हाला जे घ्यायचं होतं ते आम्ही घेतलंय जत्रेतून. हे तुम्ही राहू द्या तुमच्याकडे. आता आम्हाला कशाला लागणार आहेत पैसे? म्हणजे नाही म्हणजे अगं आता गरज नाही आम्हाला त्याची. आणि लागले तर घेतीन ते तुझ्याकडनं. मग मला पण लागले तर घेईन मी तुमच्याकडनं. घे ना गरम आहे. त्यांची एवढी इच्छा आहे, कर ती पूर्ण. त्यांना आता द्यावेसे वाटतात ना तुला पैसे, घे मग. अगं पण आई, एवढेच तर. रमे, तू पण ना, मोठ्याने दिले की घ्यायचे पैसे. इथं आमच्याकडे भांडून भांडून घ्यावे लागतात. ए सुमे, अगं अंतरुण टाकायला ये. हा, आले. येतेच मी. चिंगे, आईच्या कुशीत झोपणार ना आज? चल.
गाव आवडलं, बरं झालं. न आवडण्यासारखं काय आहे त्यात? येताना मी शेती पाहिली, शाळा पण पाहिली, इथली घरं पण पाहिली. इथे नद्या आणि विहिरी काठोकाठ भरलेल्या आहेत. मग मलाही वाटलं आपल्याकडे हे सगळं असतं तर. रमे, जरतरच्या गोष्टीवर कसं जगायचं ग? स्वप्न आहेत ना जगायला बाबा. रमे, हम्म? तुझ्या आणि चिंगीची स्वप्न आता तुलाच पुरी करायची आहेत बघ. आणि मला माहिती आहे तू ती मी नक्की पूर्ण करीन बाबा. आणि तुम्ही आहातच की सोबत. आमचं काय, आम्ही आहोतच. पण तूही मोठी झालीस ना बाळा आता. बाबा, चिंगीचा जन्म झाला ना, मी तेव्हाच मोठी झाले बघा. आणि तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे ना. चला आता झोपायचंय ना. तुझा मी आलो. निघावं लागलं. झोपेत ना चिंगी रमीचं पांघरून ओढून घेते. रमी कुडकुडत बसते. मी ना फक्त एकदाच बघून येते. आता नाही, आत गेलीस तर अडकशील आयुष्यभरासाठी. आणि मग निघणं अवघड होऊन बसल मग. आपण त्यांचं सगळंच घेऊन चाललो, सगळंच. आता काय करतील त्या? राहतील ना त्या आपल्या बिगर. यासाठी देव आपल्याला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. अरे माफ तरी का करावं सांग ना. पोरींची पोट भरू शकत नाही आपण. पोरीनं माफ कर, देवाचं माहित नाही. तुम्ही माफ करा या आई बापाला. आम्ही खूप प्रयत्न केले पण नाही जमला काही गोष्टी आम्हाला. आम्ही नसलो तरी आमचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असतील.